आता वळूयात एका अत्यंत महत्त्वाच्या आणि नाट्यमय राजकीय घडामोडीकडे। चंद्रपुरामध्ये चक्क उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीला मदत केली आहे आणि या निमित्ताने तिथे उद्धव गट आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता आलेली आहे। भाजपाचा महापौर बसलाय तर उपमहापौर पद हे उद्धव ठाकरेंच्या गटाला मिळालेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून चंद्रपुरात महापौर कोणाचा या निमित्ताने काँग्रेसमध्ये रणकंदन माजलं होतं, मात्र झालं भलतंच। चंद्रपूरच्या सत्तेमध्ये ठाकरे गटाची भाजपाला साथ मिळाली आणि भाजपाचा महापौर झाला तर ठाकरे गटाचा उपमहापौर। प्रशांत दानव यांना उपमहापौर पदी संधी मिळाली आहे तर संगीता खांडेकर चंद्रपूरच्या महापौर झाल्या आहेत। पार्टीने संधी दिली। या यशाचे श्रेय आमचे सुधीर भाऊ, किशोर भाऊ आणि हंसराज भैया यांना सुद्धा देत, तसेच आमचे उभाट्याचे संदीप भाऊ गिरे यांना सुद्धा देते। आज या शहराच्या विकासासाठी मी सगळे प्रयत्न करेन आणि भारतीय जनता पार्टी कसा विकास हो याकडे मी जास्त लक्ष देणार। हा विजय माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा आहे। त्यांनी जे आमच्यावरती विश्वास दाखवला, कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, स्थानिकची निवडणूक आहे, याच्यामध्ये तुम्ही आम्हाला पूर्ण अधिकार दिला। त्या अधिकारामध्ये हा जो विजय झाला हा निश्चितच त्यांचा विजय आहे। उद्या स्टँडिंग कमिटी चेअरमॅन हे सुद्धा उभाटाचं असणार आहे, 6 वर्षांनी महापौर हे सुद्धा उभाटाचं असणार आहे। त्याच्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टी आणि आम्ही जो स्थानिक पातळीवर चंद्रपूरच्या विकासासाठी निर्णय घेतला, आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार असू द्या, जोरगे साहेब असू द्या, त्या देवराव बोंगरे, आम्ही सगळे मिळून चंद्रपूरच्या विकासासाठी प्रयत्न करू। आमचे सहकारी आणि प्रतिनिधी अनवर शेख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अनवर, आपण या बातमीचा अत्यंत पहिल्या क्षणापासून पाठपुरावा करताय, पटकन सांगा सत्तेचं पडद्यामागचं डील काय? नक्कीच प्रसाद सर, सुधीर मुनगंटीवार हे सगळं जे घडलं आहे त्याचे मानकरी आहे। कारण की उद्धव ठाकरे आणि सुधीर मुनगंटीवार यांचे जे 30 वर्षापासून जे संबंध आहेत हे खूप चांगले संबंध आहे। त्याच्यामुळे आणि जे संदीप गिरे आहे, इथले जे 6 नगरसेवक होते त्यांच्यासोबत ते निवडून आलेले होते, त्यांचा विश्वास हे सुधीर मुनगंटीवारवर आहे। कारण की जे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विकासाचं जे काम सुरू केलेलं आहे, त्यांनी काम सुरू केलेलं आहे, त्याच्यावर विश्वास करत त्यांनी सुधीर मुनगंटीवार म्हणजे भाजपला समर्थन दिलेलं आहे। ठीक आहे, आपण अनवर, या सगळ्या तपशिलाशी आपण जोडलेले राहा आणि आपण या निमित्तानं परत बोलत राहू। दरम्यान चंद्रपुरात जे काही घडलं ते अनेकांना आश्चर्यचकित करून गेलंय, तर काहींच्यासाठी ती राजकीय खेळी भविष्यकालीन सूचक आहे। परभणीला वचपा काढण्याचा हा विषय नाही। परभणीमध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक समोर लढलो, तिथे उभाटाचे जास्ती नगरसेवक आहेत, आमचे कमी आहेत। तर अशा परिस्थितीमध्ये आता आम्ही चंद्रपूर सारखंच परभणीला वागायचं का, असा एक प्रश्न यातून स्वाभाविक स्वरूपामध्ये निर्माण झालेला आहे। मला आता एवढीच माहिती आहे की चंद्रपूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे महापौर झालेले आहेत। महापौरांना माझा मनपूर्वक शुभेच्छा आहेत। आता त्या ठिकाणी काय अलायन्सेस आहेत, ते कुठल्या पद्धतीने केलेले आहेत याची माहिती मी आपल्याला यानंतर घेईन, त्यावेळेस देईन। माझा विश्वास आहे की आज आम्ही एकत्र आलो ते विकासासाठी, चंद्रपूरच्या प्रगतीसाठी। ही प्रगती वेगाने होईल हा विश्वास माझा आहे आणि मी स्वतः या चंद्रपूर महानगराच्या विकासाचा आराखडा करण्याचा निर्णय केला की आमचं चंद्रपूर हे महाराष्ट्रामध्ये एका उत्तम शहरापैकी एक शहर आहे। उद्धव ठाकरे साहेबांनाही माहीत झालेलं आहे की काँग्रेससोबत जाऊन त्यांचा सत्यानाशच झालेला आहे। काँग्रेस ही विषकन्या आहे, जोही काँग्रेससोबत जाणार त्याचा सत्यानाशच होणार। आणि ही गोष्ट उद्धव ठाकरे साहेबांना आता कळून चुकली आहे, तेही भाजपसोबत जवळीक करण्याचा प्रयत्न करतात आहे आणि चंद्रपूरचा महापौर बसून त्यांनी निश्चितच त्यांचे दरवाजे भारतीय जनता पार्टीसाठी पुढे केले, तर भारतीय जनता पार्टीसोबत परत भारतीय जनता पार्टीसोबत हात मिळवणी करण्याचं काम या माध्यमातून त्यांनी सुरुवात केली आहे।